भावानं ही दुबईतली गोष्ट ऐकून मला तर शॉक बसला. मला हे माहीतच नव्हतं आणि तुम्हाला पण हे कदाचित माहीत नसणार आहे. ते म्हणजे दुबईतल्या इथल्या अशा काही शाळा आहेत ज्याच्यामध्ये मराठी विषय शिकवला जातो. तिथं मराठी विषय आहे आणि तिथल्या मराठी विषयांचा शिक्षकांचा पगार तर ऐकल्यावर मला पण विशेष वाटलं. एक शिक्षकांना मी भेटलो तिथल्या आणि त्यांना विचारलं त्यांचा पगार. तर त्यांचा पगार आहे 3,500 दिरहम. हां, 3,500 दिरहम पगार आहे आणि ते शाळेमध्ये थोडं ओव्हरटाईमचं काम करतात. आता ओव्हरटाईमचं काम तिथं काय आहे ज्याचे त्यांना 300 दिरहम मिळतात आणि ते ओव्हरटाईमचं काम हे आहे की जे OTचे स्टुडंट्स असतात तिथले, म्हणजे ओन ट्रान्सपोर्टवाले, ज्यांचे पेरेंट्सनी स्कूल बस लावलेली नाही आहे ज्या स्टुडंट्सनी, ते पेरेंट्स त्यांना पिकअप आणि ड्रॉप करतात. मग ते पिकअप करायला येई तोपर्यंत ते टीचर तिथं त्यांच्याबरोबर असतात, ओके, वेटिंगसाठी. ते 1 तास ते जवळ 1.5-2 तासाचं, म्हणजे जास्तीत जास्त 1.5 तासाचं एक काम असते, त्याचे त्यांना 300 दिरहम एक्स्ट्रा मिळतात. आता ही गोष्ट ऐकल्यावर मला पण जरा विशेष वाटलं, कारण इथं मराठी विषय असणं म्हटल्यावर जरा भारी पण वाटलं आणि त्यांना भेटल्यावर मला जरा मस्त पण वाटलं. आणि विशेष काय, आता कम्पेअर करायला गेलं तर आपल्या इकडचा पगार आणि इकडचा पगार ते कम्पॅरिझन होऊ शकत नाही सोडा. कारण आपल्या इथल्या लाईफस्टाईलचा, राहण्याचा खर्च पण वेगळा आहे. आपल्या इथं पगार कमी असला तरी राहण्या खाण्यापिण्याचा खर्च पण वेगळा आहे आणि इथं तेवढा पगार असला तरी राहण्यापिण्या खाण्याचा खर्च पण जास्त आहे. पण एक गोष्ट होऊ शकते, जर तुम्हाला एक 3,500 किंवा 4,000 त्या शिक्षकांना पगार जर मिळत असेल, ते एकटे राहत असतील, तर एक 700-800 किंवा 1,000 दिरहम खर्चाचे पकडा, तर त्यांचे ऑलमोस्ट 3,000 दिरहम राहतात आणि 3,000 दिरहम राहिल्यानंतर ते 75,000 रुपये होतात आणि 75,000 ते भारताला पाठवू शकतात. तेच जर भारतात कुठल्या शाळेमध्ये ते राहिले, आपलं गाव सोडून भारतातच कुठल्या तरी एका शाळेत राहिले, एकटंच जाऊन राहिले कुठंतरी, तर ते एकटं राहिल्यावर त्यांचे 75,000 एवढे तर काही सेव्ह होणार नाहीत, हे मात्र नक्की आहे. पण ही गोष्ट मला विशेष वाटली की इथं मराठी विषय आहे. बाकी तुम्हाला पण विशेष वाटलं का ह्या गोष्टीचं, जरा मला पण सांगा कमेंटमध्ये. आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.